नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. 9 दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आलंय. याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूर बद्दल सैन्य दलाचं कौतुक करत अभिनंदन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर एक पोस्ट केली आहे की आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम मध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारतानं दिलेलं प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढ निश्चयी आहे. भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 देशांचा युरोप दौरा रद्द करण्यात आलाय, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. नरेंद्र मोदी 13 ते 17 मे दरम्यान क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँडचा दौरा करणार होते, परंतु हा दौरा आता रद्द करण्यात आलाय. जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याला आणि संपूर्ण परिस्थितीला लज्जास्पद म्हटलंय. तसेच दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केलंय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तणावर भारतानं केलेल्या सीमेपलीकडून हल्ल्यानंतर वाढलेल्या राष्ट्रीय सुरक्षा उपायांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं गुरुवारी 8 मे रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारनं 8 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील संसद संकुलातील संसद ग्रंथालय येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे, असे रिजिजू यांनी एक्सवर सांगितलंय. भारतीय लष्करानं लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 6 प्रमुख सदस्यांचा खात्मा केलाय. तर आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या पाकिस्तानातील बहावलपूरमधील मरकज सुभानअल्लाह या दहशतवादी तळावरही भारतीय सशस्त्र दलांनी हल्ला केलाय, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून परीक्षांच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असे काश्मीर विद्यापीठानं जाहीर केलंय. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूर नावानं मोठी कारवाई केली, ज्यात अनेक दहशतवादी ठार झाले. या ऑपरेशन सिंदूर नंतर धरमशाला, लेह, जम्मू, श्रीनगर, अमृतसरसह अनेक विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आली असून सीमावर्ती जिल्ह्यांतील शाळाही बंद ठेवण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेदरम्यान भारत विरुद्ध सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेची रूपरेषा सांगणारा एक व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. त्यात आतापर्यंतच्या अनेक हल्ल्यांचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलाकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या 9 ठिकाणच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी प्रतिक्रिया दिल्या. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या कारवाईचे स्वागत केले असून भारताला कधी युद्ध किंवा तणाव नको होता, प्रत्येक वेळी पाकिस्ताननं आगळीक केली, त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं, असंही ते म्हणाले. भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, शिखर धवन आणि हरभजन सिंग यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. सचिन तेंडुलकरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की एकतेत ताकद आहे आणि त्या ताकदीला सीमा नाही. भारताची खरी ढाल म्हणजे भारताचे नागरिक आहेत. दहशतवादाला या भूमीत स्थान नाही. आम्ही एकजूट आहोत, असंही ते म्हणाले. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था बंद असतानाही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली. पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील शहरांवर मध्यरात्रीनंतर भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे, असे पंजाब सरकारच्या निवेदनात म्हटले. भारतीय सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना
आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. 9 दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आलं, असे विंग कमांडर योमिका सिंग यांनी सांगितले. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर आज दिवसभरासाठी बंद करण्यात आला होता. पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर हा कॉरिडॉर दिवसभरासाठी बंद करण्यात आला होता. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.